बोला की. हा बोल, काय म्हणत होतीस? मला वेळ नाही, लवकर बोल. हा हा होय होय झाली की झोप. आणि तसं बी हल्ली लवकरच जाग येते ना, मग उठलेच. तुला हे बोलायचं होतं वय? अजून ते अजून अजून नाही गेले, म्हणजे दुपारी जाईन की घरी. शितले काय झालंय? मी तर कर्नल साहेबांच्या केबिन मधून बाहेर उठून आलोय. काय बोलायचं तुला, बोल. कशाला फोन केलतास? मी मी ते आपलं सहजच केलता की. काय येळ नाही का तुम्हाला? बर 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 5 मिनिटात फोन करते तुम्हाला. काय चेष्टा लावली शितले? हा राहू दे, ठेव फोन. काय ग? अजिंक्यांचा फोन होता ना? हा ते अगं त्यांच्याशीच बोलायचं होतं, तर माझ्या फोनवरून बोलायचं की. त्यासाठी इकडे यायची काय गरज होती? नाही तसं काय नाही, ते मी आपलं सहजच फोन केलता. मग काय नीट नाही झालं का बोलणं? अहो नाही ना, ते जरा कामात होते. अर नेमकं तुला महत्वाचं बोलायचं असेल ना? महत्वाचं नाही नाही, असं काय नाही. बरं बोला बाई. आता आम्ही काय बोलणार तुमच्या नवरा बायकोंमध्ये? पण तुला माझ्या फोनवरून नव्हतं बोलायचं का? अहो नाही हो, खरंच तसं काय नाही. चला येते मी. आणि हो, आपण जे बोललो ते लक्षात राहू देत म्हणलं. हा आमचं सिक्रेट आहे ग. सांगू नको कुणाला. अहो भैया, किती वेळ? अर्धा तास झालाय भैया. आम्हाला महिनाभर वेट करायला लावलं, त्याचं काय? अहो असं काय करताय भैया? अहो तुटेपर्यंत ताणण्यात अर्थ नाही भैया. आणि आम्हाला तुटावं असंच वाटत असेल तर? अहो आपलं काय ठरलंय भैया? जयश्री बरोबर. आमचं डोकं फिरवू नको, आम्हाला कॉन्सन्ट्रेशन करू दे. आमचा निर्णय झाला कीच आम्ही बाहेर येणार. निघ गो. पुष्पे, अगं किती वेळ वाट बघायची अजून? काल शितलीसाठी रात्रभर बसून राहिले तुम्ही, तेव्हा काय नाही, आणि आता लगेच अर्ध्या तासात कटाळा आला का तुम्हाला? पुष्पे, तू म्हणजे कहरच करतीस बर का. कुठली गोष्ट कुठून येऊन जोडतीस, तुझा काही नेमच नाही. नाहीतर काय, आता काम असतील त्यांना. तरी मी कालच म्हणत होती बोलून घ्या म्हणून. हा बोल की जेडे. मम्मी, पप्पा आहेत का ग तिथं जवळ? आहेत की, इथंच बसल्यात माझ्या बाजूला. अगं जरा बाजूला ये ना त्यांच्यापासून. काय झालं ग? अगं तू ये तर खरं, सांगते तुला. हा बोल, काय झालं? अगं मी शीतलला सांगितलं तुम्ही कुणाकडे गेलेत ते, तर तिला ते काय जास्त पसंत नाही पडलं. नाहीतरी तुझं चांगलं झालेलं तिला कुठं बघवतंय? अगं ऐक तर, ती बिल्लाई हाय. तिनं काय केलं माहिती का? ती लगेच यास्मिनकडे गेली आणि मागोमाग मी बी गेले, तर तिनं तिथं अजिंक्यांना फोन लावला होता. का? आता कशाला लावणार आहे ती फोन? हेच की लग्नाचं सांगायला. मग सांगितलं बाई ग?
नाही म्हणजे मी होते तेव्हा तर काही नीट बोलली बी नाही. अजिंक्य तिथनं विचारत होते हिला, पण तिने नाही काय सांगितलं. पण आता मी निघून आली तिथनं तर मला वाटते ती सगळं अजिंक्यना सांगल आणि अजिंक्य पप्पांना फोन लावतील. ती तर नाली 12ची आहे बघ. तिला म्हणा कशाला बिबा घालती. तुमचं झालं का ग बोलणं? अगं कुठलं काय, नेमकं आजच काम लागलं बघ भैयांना. कवापासून बसून आहे आम्ही इथं. बरं तू आता एक काम कर, अजिंक्य पप्पांना फोन करतील तर तू पप्पांचा फोन तुझ्यापाशी ठेव आणि जरी अजिंक्यांचा फोन आला तरी पप्पांना कळून देऊ नको. हा बर. ती बघती माझं मी, तू नको काळजी करूस. आणि त्या शितलीला म्हणावं पुष्पा भुईटे फेडरेशन अध्यक्ष बसल्यात म्हणावं इथं. ठेवते मी. आव फोन कुठे आहे तुमचा? आहे की. द्या की जरा. का? द्या जरा, काम आहे माझं. हॅलो मामा. अध्यक्ष हॅलो. नमस्कार. हॅलो. काय ग तुझं? हा? कशाला 5-5 मिनिटांनी फोन करायला लागलीस? मी गेलं तर काय बोलणारच बी. अहो ऐका की, मला फक्त 2च मिनिटं पाहिजे तुमची. काय आता? अगं मला जायचंय अर्ध्या तासात. बोल लवकर. अहो जयश्री आणि हर्षवर्धनचं लग्न ठरतंय. मामा आता बोलणी करायला गेलेत. माहितीये मला. आणि आता का सांगतेस तुम्हाला? काय तुम्हाला माहितीये? अहो मग मला का नाही सांगितलं? हाय का आता? अगं असं काय करतेस ग? तुझा होकार होता म्हणून तर मला मामाचा फोन आला होता आणि तोच म्हणला जयडेन शीतल बोललेत सगळं म्हणून. आणि तुला काय प्रॉब्लेम नाही म्हणून तर पुढची बोलणी करायला गेलेत ना? अहो तसं नाही. जयश्री मला फोनवर काय बोलल्या, त्यांना एक पोरगा पसंत आहे म्हणून. आता तो पोरगा कोण आहे हे काय सांगितलंच नाही. मला काय माहित तो पोरगा हर्षवर्धन असेल. मी म्हणले बरंच आहे लग्न ठरतंय तर, पण हे काहीतरी वेगळंच चाललंय बघा. अहो माझं आहे का, जयश्रींसाठी तो पोरगा बरोबर नाही. त्यांच्या आयुष्याचं वाटलं नको व्हायला. तुम्ही मामांना सांगा. अहो काहीतरी गैरसमज झालाय त्यांचा. अगं पण तू हे मला का सांगतेस? तिथं मामा आहे, मामाला सांग ना मग. अहो पण ते आधीच गेलेत त्याच्या घरी. आता मी कुठं त्याच्या घरी जाऊ?